सर, आज तुम्ही या कुटुंबाला भेट दिलेली आहे. अनेक प्रश्न आहेत, त्यातला हा प्रामुख्यानं आत्ता पुढे आलेला प्रश्न आहे. सरकारचंही अपयश आहे का अशा तरुण मुलांना अशी आत्महत्या करायला? हर्षला अत्यंत उत्कृष्ट तरुण होता आणि अत्यंत माझे ऋतुराजचे अत्यंत चांगले संबंध त्याच्याशी होते. कोल्हापूरला त्याचं येणं जाणं होतं, दर वाढदिवसाला तो यायचा आणि तो असं करेल असं कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. परंतु जी परिस्थिती उद्भवली आणि ज्या परिस्थितीमुळं अशा एका तरुणाला हे कृत्य करावंसं वाटलं, मला वाटतं हे सरकारचं तर निश्चित अपयशच आहे. कारण की एका बाजूला अनेक घोषणा चालू आहेत, परंतु दुर्दैवानं बिलं मात्र निघत नाहीत. हे वास्तव आज महाराष्ट्राच्या समोर आहे आणि म्हणून सरकारनं याबाबत तातडीनं पावलं उचलावीत अशी आमची अपेक्षा आहे, जेणेकरून असे जे तरुण मुलं स्वतःच्या पायावर स्वकर्तृत्वावर या राज्यामध्ये काम करत आहेत, किमान त्यांना एक आधार मिळेल. एका बाजूला नोकरीची कमतरता, दुसऱ्या बाजूला कामं करून पोट भरतायत, संसार करतायत. अशांचं आता परिस्थिती घरची त्याची बघितलं तर लक्षात येईल, सगळं घर उघड्यावर पडले अशी परिस्थिती आहे. या निवडणुकीमध्ये ज्या घोषणा केल्या त्यामध्ये वेगवेगळ्या घोषणा करून वेगवेगळी प्रलोभनं दाखवण्यात आली आणि त्यामुळे महाराष्ट्र राज्य आर्थिक गर्तेत सापडले का आणि त्यामुळे हा येणारा काळ अधिक संकटाचा होईल? नाही, मला वाटतं राज्यामध्ये अवास्तव खर्च वाढलेला दिसतोय. सप्लिमेंटरी बजेट आपण बघितलं तर 50,000 कोटीच्या वर सप्लिमेंटरी बजेट झालेलं आहे, परंतु जे देय लागतंय ते लोकांचं दिलं पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम लोकांची या ठिकाणी. एका बाजूला शक्तीपीठसारखा गरज नसलेला महामार्ग होतोय आणि दुसऱ्या बाजूला मात्र बिलं दिली जात नाहीत. शेतकऱ्यांचा सन्मान या ठिकाणी केला जात नाही किंवा अनेक शिष्यवृत्त्या होत नाही आहे. नोकरभरती रखडलेली आहे. मला वाटते शासनाचा प्रायोरिटी ही आता चुकलेली आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळून चुकलं. विरोधी पक्ष काय भूमिका ठेवेल आता या अशा सगळ्या? हा दुःखद प्रसंग आहे. यामध्ये कुठलंही राजकारण न करता शासनानं तातडीनं पावलं उचलावं. किमान आत्ता बजेटरी तरतूद केलेली आहे, त्यातून ही बिलं भागवावीत. किमान कोणी 5 लाखाची, कोणी 10 लाखाची, कोणी 50 लाखाची कामं केलेली आहेत, कर्ज काढून कामं केलेली आहेत. अशा परिस्थितीत किमान आत्ता या सगळ्यांची 100% राज्यातल्या लोकांची बिलं दिली गेली तर किमान त्यांचं थोडं हलका हातभार लागेल त्यांच्या आयुष्याला, असं आमचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे सरकारनं तातडीनं पावलं उचलून आता बजेटरी तरतुदी जी केलेल्या आहेत त्यातून ही बिलं भागवून अशा तरुणांनी कुठं असं पाऊल उचलू नये याची दक्षता घ्यावी. नाही तर अशा सर्व भविष्यकाळात होणाऱ्या घटनांना सरकार जबाबदार असेल.